नमस्कार। आप सभी लोगों का हार्दिक स्वागत है। सर्वप्रथम प्रकाश लिमये साहेबांनी जो विषय मांडला त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचा खुलासा सर्वप्रथम मी देतो की आम्ही महाविकास आघाडी म्हणून सेना, मनसे म्हणजे मनसे आणि सेना, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी यांच्यासोबत मागील महिनाभरापासून संवाद साधण्याचा प्रक्रिया सुरू होती आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत साहेब हे त्यांच्याशी संवाद साधत होते। आदरणीय माजी खासदार राजन विचारे साहेबांची आणि आमची एक बैठक पार पडली। त्यानंतर असं ठरलं की जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत, मग ते मनसेचे असतील, उबाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे बसून परत आपसामध्ये चर्चा करतील आणि हे चर्चा करत असताना आम्हाला उशीर झाला आणि त्याच्यामुळे आमची यादी अंतिम झाली नव्हती आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला यादी देऊ शकलो नाही। उमेदवारी भरण्याच्या दिवशी सुद्धा राष्ट्रवादी किंवा उबाटाबरोबर अंतिम निर्णय आमचा होऊ शकला नाही आणि म्हणून ती यादी तुमच्यापर्यंत पोहोचली नाही। कारण ती यादी जर आम्ही तुम्हाला त्या दिवशी दिली असती तर आज जे मी अर्ज वगैरे माघार घेतले त्याचा आम्ही तुम्हाला खुलासा पण देऊ शकलो नसतो आणि तो जो उमेदवार आमचा होता, पक्षाचा कार्यकर्ता, ज्याला समज घालून विषय समजून आम्हाला माघार घेता आला, एकदा यादी पब्लिश झाली असती तर त्याचाही समाजामध्ये त्यालाही निराशा जास्त सहन करावी लागली असती। याच्या मागचं हे सगळं कारण आहे। आपण आता आम्ही साधारणतः 32 उमेदवार काँग्रेसतर्फे उभे केलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादींबरोबर चर्चा करत असताना आम्ही ऐकून 40 ते 45 आमच्या हक्काची जागा त्यांच्याकडनं मागितली होती। म्हणजे क्लेम केलं होतं की या ठिकाणी आम्ही सक्षमपणे लढू शकतो आणि रिझल्ट आम्ही चांगला आणू शकतो। तसा बघायला गेलं तर आम्ही 95 जागेवरती काँग्रेस उमेदवार उभा करण्यामध्ये कमी पडत नाही आणि तेवढं मतदान या शहरामध्ये काँग्रेसचं वाटेचा आहे याची जाणीव आपल्या सर्वांना आहे। तरी सुद्धा मी मागील पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की सेक्युलर वोट बँकला ठेस पोचता कामा नाही, ते डिवाइड होता कामा नाही आणि म्हणून आम्ही 2 पाऊल मागे जायचं असलं तरी आम्ही जायला तयार राहणार। त्या दृष्टिकोनातून आम्ही 95 पैकी 40 ते 45 जागा आमची हक्काची आहे आणि आम्ही त्या ठिकाणी लढू शकतो आणि आमचा वोट बँक त्या ठिकाणी आहे। तशी आमची चर्चा राष्ट्रवादीबरोबर झाली आणि शिंदे गटाबरोबर झाली। खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक राऊंड झालं, त्यामध्ये पण आमची 30 भूमिका होती आणि जेवढे उमेदवार आज फायनली आम्ही जे ठेवलेत त्याच्यामध्ये पण जी जागा आम्ही एकदम हक्काने मागितली होती तिथेच आम्ही आमचे उमेदवार कायम ठेवले। प्रभाग नंबर 1 मध्ये आम्ही फक्त एक जागा मागितली होती। सीपीएम आमच्या सोबत होता। सीपीएमने आम्हाला विनंती केली होती काँग्रेसला की आम्हाला तिथे 3 जागा लढवायची आहे। राष्ट्रवादी म्हणत होते आम्हाला तिथे 3 जागा लढवायची आहे। आमच्याकडे त्या ठिकाणी आम्ही एकच जागा लढण्याची मागणी त्यांच्याकडे केली। शेवटी राष्ट्रवादीनी आणि आमच्या उमेदवारांनी बसून तिथे ठरवायचं आणि त्याचा निर्णय घ्यायचा। सीपीएमने माघार घेतली आणि 1 नंबरचा विषय तसा संपला। 2 नंबरमध्ये आम्ही उबाटाला, मनसेला यांना म्हटलं होतं आम्ही एकच जागा लढवणार, 3 जागा तुम्ही लढवा। 3 नंबरमध्ये आम्ही एकच लढवणार, बाकी तुम्ही लढवा। 4 आम्ही त्यांना पूर्ण सोडलं होतं, 5 आम्ही त्यांना पूर्ण सोडलं होतं, 6 ते म्हटले आम्ही सगळे उमेदवार उभा करू, 7 ते म्हटले होते आम्ही सगळे उमेदवार उभा करू, 8 मध्ये आम्ही पहिल्याच दिवसापासून त्यांना सांगितलं होतं की आमचा तिथे नगरसेवक, माजी नगरसेवक आहे मिस्टर अँड मिसिस, तरी बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूरचा जो पक्ष आहे तो आमच्या सोबत आहे आणि म्हणून आम्हाला त्यांना एक जागा सोडायची आणि एक पुरुषाची जागा आम्ही म्हणजे 2 जागा आम्ही लढवणार फायनली आणि 2 तुम्ही लढवा। 9 हा आमचा सिटिंग कॉर्पोरेटरचा आहे तर म्हणून 9 आम्ही सोडणार नाही। 10 आम्ही त्यांना पूर्ण सोडली। एकच जागा आम्ही मागत होतो आमचा प्रवक्ता दीपक बागरीसाठी
आणि त्याच्यासाठी अंतिम टप्पेपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो. 11 नंबर आम्ही त्यांना पूर्ण सोडलं, 12 नंबर आम्ही त्यांना पूर्ण सोडलं होतं, 18 त्यांना पूर्ण सोडलं, 19 आमच्या सिटिंग होते म्हणून आम्ही तिथे सोडणार नाही म्हणून स्पष्ट म्हटलं होतं. 20 मध्ये आम्ही त्यांना म्हटलं होतं आमचं 4,500 मतदान आमचं आहे, तिथे तरी आम्ही म्हटलं होतं की एकच जागा आम्हाला द्या, 3 तुम्ही लढवा. 22 आम्ही सोडणार नाही. 23 राय मोरवा मुर्दा पूर्ण पॅनल आम्ही त्यांना सोडलं आणि 24 मध्ये आम्ही म्हटलं आमचा पारंपरिक मतदान आहे, तिकडे मतदाता आहे म्हणून ती जागा आम्हाला सोडता येणार नाही. आमचे ज्येष्ठ नेते लिओ कोलॉसो साहेब आहेत, त्यांच्याबरोबर राजन विचारे साहेबांनी चर्चा करून घ्यायची. ते दोघे मिळून जे निर्णय करतील ते अंतिम राहील. हे सगळं करत असताना शेवटी नॉमिनेशनच्या दिवशी आमचा एकमत होऊ शकला नाही किंवा आम्ही फायनल निर्णयापर्यंत पोहोचू शकलो नाही. मग आम्ही ज्या ज्या ठिकाणी जागा मागितली होती 8 नंबरमध्ये 2 फॉर्म आम्ही भरले, एक आम्ही माघार घेतलं रऊफ कुरेशीचा, कारण आम्ही म्हटलं की आता शेवटी विड्रॉवलच्या दिवशी सुद्धा आपण जेवढी हक्काची जागा मागितली होती तेवढी जागा आपण ठेवूया. म्हणजे आघाडी आम्ही तोडली आणि लोकांना संभ्रममध्ये टाकण्याचा विषय जे भाजपला करताय किंवा शिंदे गटातली सेना करताय ते होता कामा नाही. आणि म्हणून आम्ही आमचा एकच उमेदवार काँग्रेसचा आणि एक बहुजन विकासचा आम्ही त्या ठिकाणी ठेवलं. 1 नंबरमध्ये जी एक जागा आम्ही मागितली होती आम्ही एकच फॉर्म भरलं. 2 नंबरमध्ये आम्ही एकच फॉर्म भरलं. 3 नंबरमध्ये आम्ही एकच फॉर्म भरलं. 4 मध्ये एकही आम्ही उमेदवार उभा केला नाही. 5 ला आमच्याकडे आम्हाला माहिती भेटली की उबाटाकडे पण उमेदवार त्या ठिकाणी नाहीये म्हणून एक आमचा उमेदवार तिथे फक्त आम्ही टाकलं. 6 यांच्यासाठी आम्ही टोटल सोडला होता, आमच्याकडे उमेदवार असताना देखील आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. 7 मध्ये सुद्धा आमच्याकडे उमेदवार असताना देखील आम्ही उमेदवार दिला नाही. 8चा मी बोललो, 9चा तुम्हाला माहिती आहे, 10चा बागरीचा आम्ही माघार घेऊन टाकली. 11 मध्ये आम्ही टाकलंच नव्हता, 12 मध्ये टाकला नाही, 18 मध्ये टाकला नाही. 13 मध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार असताना देखील उबाटांनी तिथे एका त्यांच्या महिला उमेदवारासाठी खूप आग्रही होते आणि SC सीटसाठी आग्रही होते, पण आम्ही त्यांना क्लिअर म्हटलं होतं झालं तर आम्ही 3 जागा लढू, 1 जागा महिलाची तुमच्यासाठी सोडू. आणि म्हणून 1 महिला आम्ही विड्रॉ करून घेतली. 14लाही आम्ही म्हटलं होतं की आम्ही 2 जागा त्या ठिकाणी, एक जनरल आणि एक SC महिला आम्ही लढवणार. आमच्याकडे OBCचा उमेदवार होता तरी आम्ही ते माघार घेतली, म्हणजे फॉर्मच भरू दिला नाही. STचा उमेदवार आमच्याकडे काजू पाड्याचा होता, तेही आम्ही फॉर्म भरला नाही. जी जागा 14 मध्ये आम्ही 2 मागितली होती आम्ही 2च उभं केलं. 15 मध्ये उबाट्याचे अध्यक्ष प्रभाकर म्हात्रेंचे चिरंजीव लढताय म्हणून आम्ही भरलेला उमेदवार माघार घेतली. 15 मुन्शी कंपाऊंडला आमच्या हक्काचं मतदान आहे, तिकडे नाही म्हटलं तरी 4-4.5 हजार मतदान आम्हाला सहज होतं त्या प्रभागामध्ये, तरी आम्ही माघार घेतली. 16 मध्ये सुद्धा प्रभाकर म्हात्रे अध्यक्षांचं हे म्हणणं होतं का यांनी आमचा प्रभाग आहे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा नवनाथ पवार किंवा बाकीचे 3 उमेदवार आमच्याकडे शांती गार्डन मधले तयार असताना देखील आम्ही उबाटाला पूर्ण पॅनल ते सोडलं. तर अशा परिस्थितीमध्ये उबाटा जर म्हणत असेल की काँग्रेसनी चुकीचं काम केलं तर शेवटी उबाटानी चुकीचं काम केलं. 22 मध्ये उमेदवार टाकले अल्पसंख्याकच्या प्रभागामध्ये, 9 मध्ये टाकलं, 19 मध्ये टाकलं, 21 मध्ये जनरल पुरुषांमध्ये महिलाला टाकलं, 20 मध्ये. तर उबाटानी पण कुठे काही कमी सोडली नाही. आम्ही तर प्रामाणिकता दाखवली की आम्ही जे मागितलं होतं त्याच ठिकाणी आम्ही उमेदवार ठेवलं, पण त्यांनी प्रामाणिकता दाखवली नाही. उलट तुमच्या माध्यमातून आम्हाला जे बघायला भेटलं की आमचा सिम्बॉल वापरू नाही, हे करू नाही. आम्ही राजकारणामध्ये आहे ना, मला असं वाटते की त्यांच्यापेक्षा जास्त सिनियर आहोत आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आणि आमचा घरातला जो संबंध आहे, मला असं वाटते की मनोज मयेकर शिवसेनेमध्ये कालच गेलाय. मनोज मयेकर शिवसेनेत कालच गेलाय. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची पुण्यतिथीला एक शिवसैनिक बॅनर लावत नाही शहरात, पण मुझफ्फर हुसेन लावतो, काँग्रेसवाला लावतो. हे त्यांनी आम्हाला शिकू नये की कोणाचा सिम्बॉल वापरायचा आणि कोणाचा वापरायचा नाही, हे ज्ञान त्यांनी त्यांच्याकडे ठेवावं. राहिली, मी आत्ताच तुमची म्हणजे भाजपवाल्याची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो आणि भाजपवाल्यांना किती प्रेम आहे. अजित पवार
त्यांचं आघाडीचं घटक पक्ष आहे, शिंदे सुद्धा त्यांचा घटक पक्ष आहे. पण अजित पवारांवरती किती प्रेम आहे की अल्पसंख्याकांचा जो मतदान ज्या ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभागामध्ये भाजपालांनी म्हटलं आम्ही लढणार नाही, आम्ही तिथे अजित पवारला जागा सोडू. आणि तेवढंच नाही तर ते मुरवा मुर्देतले जे उमेदवार आमच्याकडे होते नंतर अर्धा 2 वर्षांनंतर पळून गेले पैसे खाऊन, त्यांच्या बाबतीत त्यांचं नाव घेऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किती चांगला प्रचार त्यांनी केलं, तर त्यांचं प्रेम त्या 2 उमेदवारांवरती, अजित पवारच्या उमेदवारावरती किती आहे की त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचा प्रचार चांगला करून टाकला 9 नंबर प्रभागामध्ये. हे त्यांचं प्रेम दिसून येतं. एवढंच नाही तर आम्ही वंचित आघाडी बरोबर सुद्धा प्रमोद सावंत हे सातत्याने संपर्कात होते, त्यांना सांगत होते की आपण बसूया. तर त्यांचं म्हणणं होतं नाही, फक्त न्यायनगरची एक जागा 22 नंबरमध्ये आम्हाला पाहिजे, बाकीची आम्हाला इंटरेस्ट नाही. आता ऐकून किती वंचित जागा पुन्हा मीरा भाईंदरमध्ये लढवते माझ्याकडे तर माहिती नाही. त्याचबरोबर एमआयएमचे पण सगळ्या बैठका आणि आर्थिक मदत वंचित आघाडीला, एमआयएमला आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीला हे डायरेक्ट भाजपच्या ऑफिसमधनं केला जातो, आमदार नरेंद्र मेहताकडनं केला जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी भाजपवाल्यांनी नयानगरमध्ये 9, 19, 22 मध्ये उमेदवार टाकला नाही. नयानगरवालीची भीती किती, काँग्रेसची भीती किती की तुमची लढाई आता एकनाथ शिंदे गटाबरोबर आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेसला मतं म्हणजे सेनेला मतं आणि सेनेला मतं म्हणजे काँग्रेसला मतं. एका बाजूला तुम्ही असे म्हणतात की काँग्रेस संपली शहरामध्ये आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची भीती किती तुम्हाला की तुम्ही म्हणतात का आम्ही आणि शिंदे गट छुपी युती आहे. आता शिंदे गट आमच्या बरोबर 24 नंबरमध्ये आम्ही समोर समोर आहोत, 13 नंबरमध्ये आम्ही समोर समोर आहोत, 14 नंबरमध्ये आम्ही समोर समोर आहोत, 9 नंबरमध्ये त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, 19 मध्ये त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. असं बघायला गेलं तर शिंदे गट आणि आम्ही समोर समोर आहोत, समोर समोर. उभाट्याची समोर आहोत, शिंदे गटाची समोर आहोत, वंचित आघाडीची समोर आहोत, एमआयएमची समोर आहोत, अजित पवारचे राष्ट्रवादी गटाबरोबरही आम्ही समोर समोर आहोत. तेवढंच नव्हे तर शरद पवारचेही उमेदवार 9, 19, 22 ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याकाचं मतदान आहे, काँग्रेसचं मतदान आहे, त्या त्या ठिकाणी शरद पवारचेही राष्ट्रवादीने उमेदवार टाकले. अशा परिस्थितीमध्ये छाती ठोकून 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 खोकला होऊन जाईल. सांगा जरा त्यांना, आमदार साहेबांना, नयानगर 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 बोलत 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 त्रास होईल, छातीमध्ये बोलायला त्रास होईल. त्यांनी असं करू नये. नयानगरवाले संपले, काँग्रेसवाले संपले, तरी काँग्रेसवाल्याची एवढी भीती, किती भीती आहे तुम्हाला काँग्रेसवाल्यांची? काँग्रेसची भीती तुम्हाला याचं करता आहे की तुम्ही लोकांना, कार्यकर्त्यांना खोटं बोलून सोबत ठेवतात, त्यांचा उपयोग करून घेतात, समाजाला खोटा सांगतात आणि त्यांचा उपयोग करून घेतात. मग ते उत्तर भारतीय ब्राह्मण समाज असेल की मारवाडी अगरवाल समाज असेल किंवा आगरी समाज असेल, या सगळ्या शहरातले जेवढे समाज आहेत ज्या तुमच्या विरोधामध्ये तुमच्या पक्षाला त्याग करून राजीनामा देऊन भाजपच्या समोर अपक्ष लढवत आहे, तुमच्या विरोधात भाषा करताय, या सर्व लोकांना तुम्ही फक्त त्यांचा वापर करून घेतलं, त्यांना न्याय देऊ शकले नाही. तुम्हाला एवढा सत्तेचा माज आला आहे, हे सगळं मोदींमुळे आहे. पंतप्रधान मोदी जर त्यांचं चित्र काढून टाकलं आणि तुमचं चित्र लावून जर महापालिकेला इलेक्शनला तुम्ही समोर गेले, मग तुम्हाला नक्की दिसेल की तुम्हाला किती मतदान पडतो आणि काँग्रेसला किती मतदान पडतो. मी तर मागच्याही इलेक्शन पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की या शहरामध्ये नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक आणि मुझफ्फर हुसेन, चला अशी आघाडी बनवूया आणि विधानसभा लढूया आणि महापालिका लढूया.
हिंमत होती तर उत्तर द्यायला पाहिजे होता, पण उत्तर पण आलं नाही. आणि आता प्रताप सरनाईकांनी, तुम्हाला डोक्याला ताप झालेला आहे प्रताप सरनाईक, तर काँग्रेसची आणि प्रताप सरनाईकची छुपी युती, ते कसं आहे, असं मारायचं आणि मागे जाऊन लपायचं, मारायचं आणि मागे जाऊन लपायचं. लहान बाळ करतो का नाही, किंवा काही भेटलं नाही, चॉकलेट भेटली नाही तर पाय रगडून रगडून रडतो का नाही, तर तसंच पाय रगडून 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 रडायचं काम चालू आहे की हे बघा, तुम्ही शिंदेला मतदान केलं तर काँग्रेसला जाईल, काँग्रेसला मतदान केलं तर शिंदेला जाईल. काँग्रेस जी शब्द देते ते शब्दाला जगणारा पक्ष आहे. जो उभाटाला आम्ही शब्द दिलं त्याच्यावर आम्ही थांबलो आणि तिथेच उमेदवार टाकले. राष्ट्रवादीला जे शब्द दिलं आम्ही तिथेच थांबलो, तिथेच आम्ही उमेदवार दिलं. हे माहिती असताना का आम्ही 95 उमेदवार देऊ शकलो असतो. हे आमच्या सोबत जेवढी पक्षाची फौज आमची बसलेली आहे, प्रत्येक वाडामध्ये आमच्याकडे उमेदवार होते, उमेदवार नव्हते याच्यातला प्रकार नाही. राहिलं भाजपवालेला खूप स्वतःवरती अतिविश्वास आहे असं मला जाणवतो. लोक, जनता तुम्हाला उत्तर या निवडणुकीमध्ये देणार. तुम्ही कसं या शहराचा वाटोळा केलेला आहे त्याच्यासाठी आपण परत एकदा पत्रकार परिषद घेऊ. प्रचारामध्ये आम्ही ते मुद्दे मांडणार. तुम्ही किती शहराचा विकास केलं तेही लोकांच्या समोर आहे आणि तुम्ही किती खोटं बोलतात तेही लोकांच्या समोर आहे. सेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी हे शेवटी तुम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रच तुम्ही राहणार आहात आणि निवडून आल्यानंतर परत तुम्ही एकत्रच सत्ता स्थापन करणार. याच्यात दोन मत नाही. लोगों की दिशाभूल मत करो, लोगों को झूठ मत बताओ कि सेना और कांग्रेस साथ में है. आप ये बताओ कि हम राज्य में भी साथ में हैं, दिल्ली में भी साथ में हैं और मीरा भाईंदर में भी हम साथ में ही रहने वाले हैं. आप लोग की क्या ताकत है कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री बोल देवे और उसके बाद आप लोग सुनो नहीं और साथ में नहीं आओ. आपकी क्या हिम्मत है? आप मुजफ्फर हुसैन हो क्या कि चीफ मिनिस्टर डाइस पे बैठा हो और प्रचार सभा में राष्ट्रवादी का विरोध करके दिखा देवे? उसके लिए जिगर लगता है और शब्दों पे कायम रहना पड़ता है. तो आप लोग तो साथ में ही हो. छुपी हुई युति हमारी नहीं है, तुम्हारी है. हम तो सिंबल पे लड़ रहे हैं और सेक्युलर फोर्सेस एक साथ होकर के लड़ रही है. मैं सीपीएम का धन्यवाद देता हूं. वो भले 22 नंबर में एक उम्मीदवार खड़ा करके लड़ रहे हैं, लेकिन जब हमने बोला कि हमको फैसिस्ट फोर्सेस को रोकना है, राष्ट्रवादी को 3 जगह दे दीजिए भाईंदर वेस्ट के अंदर 1 नंबर प्रभाग में, हम एक ही लड़ते हैं, सीपीएम ने तुरंत वापस लिया. अब 22 नंबर नया नगर में एक ही कैंडिडेट दिया. इसको बोलते नीति, इसको बोलते नीति. राष्ट्रवादी और शरद पवार और आघाड़ी, वंचित आघाड़ी और एमआईएम, ये सब संगठित होकर के किससे लड़ रहे हैं? कांग्रेस से लड़ रहे हैं. तो आप समझ सकते हो कि कांग्रेस कितनी बड़ी ताकत है जिसका डर इनको सता रहा है.